हॅलो, कसे आहात सगळे? श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बघूया की येणारा आठवडा सिंह राशीसाठी कसा असेल. येणारा आठवडा सिंह राशीसाठी कसा असेल तो. सिंह राशी येणाऱ्या आठवड्यात मला जरा नाराज दिसत आहेत. नाराज राहतील. त्या वेटिंग मोडवर जातील. कारण की त्यांनी कोणती तरी एक गोष्ट सुरू केली होती किंवा त्यांनी त्यासाठी हार्डवर्क केलं होतं. पण त्यांना त्या सुरू केलेल्या गोष्टीमध्ये तसं आउटपुट भेटलेलं नाही आहे. समजा त्यांनी इंटरव्ह्यू दिला असेल, त्यांचं सिलेक्शन झालं, पण त्यांना पाहिजे तसं पॅकेज नाही भेटणार नाही. त्यामुळे ते नाराज होतील. किंवा बिझनेसमध्ये जसं जे प्रोजेक्ट त्यांना पाहिजे होतं, ते तेवढ्या व्हॅल्यूचं ते भेटणार नाही. म्हणजे काहीतरी तर तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी भेटणार आहे. इव्हन रिलेशनशिपमध्ये पण असेल, की तुम्हाला असं त्यांना असं वाटू शकतं, की मी माझ्या रिलेशनशिपमध्ये एवढं एफर्ट टाकतोय, मी इतकं बॅलन्स करतोय, पण माझा जो पार्टनर आहे त्याच्याकडनं तेवढे मला प्रयत्न दिसत नाहीयेत. त्यामुळे तुम्ही नाराज राहाल. तर येणारा पुढचा आठवडा मला तुम्ही जरा नाराज दिसताय. थोडेसे वेटिंग मध्ये राहाल. तुम्ही थोडंसं देवावर आता सोपवाल, की बघू आता जे होईल ते पुढचं पुढं. पण तुम्ही थोडेसे नाराज राहाल येणाऱ्या आठवड्यात. तर नाराज राहू नका. आपण त्यासाठी अजून एखादं काय कार्ड काढू. नाराज राहायची गरज नाहीये. ठीक आहे, तुमच्या मनासारखं तुम्हाला भेटलं नाहीये आउटपुट. पण पुढे जाऊन तुम्ही पण हे लक्षात घ्या, त्यांच्यामुळे तुमची ह्या जे तुम्ही हार्डवर्क केलं त्यामुळे तुमची स्किल वाढलेली आहे. तुम्हाला एक वेगळा अनुभव आलेला आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला जे अपेक्षा आहेत ते सगळे तुम्हाला आउटपुट भेटेल पुढच्या येत्या काळामध्ये. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. मस्त राहायचं. पैसा तर तुमच्याकडे आहेच. पैशाच्या राणी होणार आहात तुम्ही. राणी म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला? भरपूर पैसा असतो आणि ऑथॉरिटी असते भरपूर. त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. निवांत राहा. थोडंसं मेडिटेशन करा. थोडंसं बॅलन्स करा इमोशनला. जास्त टेन्शन घेऊ नका. चला, परत लवकरच भेटू.